नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. सरकार नामाच्या आजच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कालपासून आपण एक विषय सध्या चर्चेत आहे. बीडमधला विषय आहे हा. सुनेत्रा पवार जेव्हा बीड दौऱ्यावरती होत्या त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या पुढे पुढे करण्यामुळे सुनेत्रा पवार यांना कसं ट्रोल व्हावं लागलं हे आपण कालपासून बघत आहोत. काँग्रेसने त्यांच्यावरती अत्यंत जहरी शब्दात टीका केली, गुंगी गुडिया म्हटलं त्यांना. आता काँग्रेसची ही टीका कितपत योग्य होती अयोग्य होती ह्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. पण सध्या सुरुवात आपण धनंजय मुंडे यांच्यापासून करणार आहोत. मागच्या एक 1.5 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून संतोष देशमुख हत्याकांड झालं त्यानंतर धनंजय मुंडे फारसे बोलत नव्हते. सार्वजनिक व्यासपीठावर फारसे ते दिसत नव्हते. मंत्रिपदापासून लांब होते. त्यामुळं त्यांचा राजकीय निर्णय प्रक्रियेतही फार सहभाग दिसत नव्हता. पण सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावरती गेल्यानंतर ते ज्या पद्धतीने सुनेत्रा पवारांसोबत होते दिवसभर, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावरती कुठेतरी धनंजय मुंडे भारी ठरले असं तिथं दिसून आलं. पण पत्रकार परिषदेमध्ये संपताना धनंजय मुंडे यांनी जे पत्रकारांना शांत केलं, सुनेत्रा पवार यांना तिथून उठायला भाग पाडलं पत्रकार परिषदेतून. यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती आता टीका होत आहे. ह्याच्यावरती सुनील तटकरे यांनी देखील त्यांचे कान टोचले. जी मुख्य व्यक्तीची पत्रकार परिषद असते तिथं इतरांनी बोलू नये, आमचे नेते यापुढे काळजी घेतील अशा सौम्य शब्दात सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंना सुनावलं आणि यापुढे काळजी घेतील असंही सांगितलं. पण धनंजय मुंडे यांच्या वागण्यामुळे सुनेत्रा पवार यांना ट्रोल व्हावं लागले हेही तितकंच खरं आहे. रोशन सर पुढचं त्यांचं मत सांगतील. धनंजय मुंडे म्हणत असतील की माझ्या मागची संकटं काही कमी होताना दिसत नाही आहेत, ज्या उद्देशानं ते बोलायला गेले असतील. कारण की काय होतं की बीडचे पत्रकार आणि तिथलं वातावरण आपल्याला माहिती आहे की प्रश्न आणि एकंदरीत तिथली राजकीय परिस्थिती पाहता असा काहीचा प्रश्न येईल ज्याच्यामुळं कदाचित आपण अडचणीत येऊ शकतो किंवा सुनेत्रा वहिनींना त्याची उत्तरं द्यायला थोडंसं जड जाईल. अशा अनुषंगाने ते कदाचित ते की पटकन आटोपतं घेण्यासाठी ते गेले असतील. मात्र ती क्लिप व्हायरल झाली आणि त्या क्लिपमध्ये ते पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून थांबवतायत आणि ती पत्रकार परिषद उरकती घेताना आपल्याला दिसत आहेत. त्यातनं जो मेसेज आणि संदेश जायचा होता तो व्यवस्थित राजकीय वर्तुळामध्ये गेलेला आहे. त्यांचं वागणं इतकं योग्य वाटतंय सगळ्यांना की खुद्द त्यांच्याच पक्षातल्या सुनील तटकरे जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या की त्यांचं वागणं योग्य नव्हतं, की सुनेत्रा वहिनी एवढ्या सक्षम आहेत की त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकल्या असत्या. आणि जेव्हा पालकमंत्र्याची पत्रकार परिषद असते तेव्हा आमदारांनी फक्त शेजारी बसायचं असतं, त्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नसतो. पण तो हस्तक्षेप धनंजय मुंडेंनी केला आहे. त्याच्याविषयी त्यांनी माझ्याकडे अजून काही खुलासा केला नाही किंवा माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही असं तटकरे म्हटलेले आहेत. याचा अर्थ की पक्षामध्ये पण ती नाराजी आहे. म्हणजे हे का झालं, त्याच्यामध्ये नेमका उद्देश काय होता, हे सगळे प्रश्न आता बाजूला राहतील. आणि हेच आहे की अडचणीमध्ये आलेले धनंजय मुंडे आणखी अडचणीमध्ये येतील. आणि ज्या प्रकारे बीडचं राजकारण सुरू आहे तर बीडच्या राजकारणामध्ये जे ध्रुवीकरण होतं आहे मराठा ओबीसी त्याच्यामध्येच आत्ताच जस्ट वाल्मिक कराडाच्या मुद्द्यांवरती तिथले खासदार सोनवणे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना घेरण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की धनंजय मुंडे ह्या प्रकरणामुळं जास्त अडचणीत येतील. त्यांनी पुढे येऊन याच्याविषयी खुलासा करायला हवा होता की नेमकं काय घडलं, कशामुळं झालं आणि आपण कशामुळं असं हे केलं. याच्यामध्ये सुनेत्रा पवारांची भूमिका पण महत्त्वाची आहेत. काँग्रेसनी ज्या प्रकारचं त्यांच्यावरती टीका केली, त्यांच्याविषयी वक्तव्य वापरले, त्यांना उत्तरही त्यांनी दिलेलं आहे की मी योग्य वेळ आल्यानंतर याच्यावरती बोलेल. परंतु राष्ट्रवादीला त्याच्यामधनं एक संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीनी आज पूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्याच्या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं आहे आणि जी कुठं शांत राष्ट्रवादी वाटत होती ती पुन्हा एकदा आक्रमक झालेली आपल्याला दिसते. रोशन सर जे बोलले त्यात फक्त एक मी थोडं करेक्ट करतो. धनंजय मुंडेंनी त्यावरती खुलासा केलेला आहे. ते म्हटले की मी 1.5 वर्षातून बोललो पण तरी पण माझ्या मागचं हे काही जात नाही आहे. अगदीच तो खुलासा थातुरमातुर होता. पण जे आज सुनील तटकरे बोलले किंवा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती एकेकाळी याच टीका होत होत्या, त्यातून सुद्धा धनंजय मुंडेंनी शिकलेले नाही आहेत. धनंजय मुंडे त्यातूनही शहाणे झालेले नाही आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती सुरुवातीला सुनेत्रा पवार जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या किंवा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा चार्ज घेतला
त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच पक्ष चालवत आहेत अशी त्यांच्यावरती टीका होत होती. आता धनंजय मुंडे यांच्या या कृतीमुळं पुन्हा त्याच टीकांना कुठेतरी दुजोरा मिळतोय. कोमल, हा म्हणजे हा जो दुजोरा आहे ना, तो दुजोरा पक्षापुरता नसेल, तो मला वाटतं बीड जिल्ह्यापुरता आहे की पालकमंत्री जरी त्या असल्या तरी सध्या माझं वजन आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये तिथल्या पत्रकारांशी वगैरे आपण जर बोललो आणि तिथली माहिती काढली तर असं दिसतंय की सध्या त्यांना हस्तक्षेपाला संधी नाही आहे. त्यामुळे तो संदेश जो देऊ पाहत होते तो काही म्हणजे तो योग्य नव्हता असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण ज्या व्हिडिओबद्दल खरं तर जे बोलतोय त्याच्यातला मला एक वेगळा अँगल असा वाटतो की इथे कुणाची बाजू घ्यायचा वगैरे काही प्रश्न नाही आहे. पण म्हणजे देहबोलीचा जो अभ्यास आहे त्यानुसार असं दिसतं त्या पत्रकार परिषदेत की पत्रकार कंटिन्यूस वेगवेगळ्या मुद्द्यांवर सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारतात आणि मग म्हणजे ज्या वेळेस धनंजय मुंडे रिॲक्ट झाले त्या रिॲक्शनच्या आधी खरं तर 4 वेळा 3-4 प्रश्न आलेत आणि सुनेत्रा पवारांनी त्यांना लूक दिलाय. याचा दुसरा एक अर्थ असा होतो की त्यांना जे येणारे प्रश्न आहेत त्यांना जास्त उत्तरं द्यायची नाहीत किंवा ही पत्रकार परिषद आटोपती घ्या असा एक प्रकारचा त्यांचा संदेश असू शकतो, जो मेसेज खरं तर धनंजय मुंडेंनी घेतला असावा आणि त्यावर ते तसे रिॲक्ट झाले असावेत. मला याचा हा असा अर्थ वाटतो. म्हणजे याच्यात काही धनंजय मुंडेंची बाजू घेण्याचा अजिबात विषय नाही आहे, पण मला कालचं एकूणच ते प्रकरण ज्या प्रकारे ते पेटवलं गेलं, मग सोशल मीडियावर ट्रोल झालं, मग काँग्रेसने ट्विट केलं, मला एकूणच हे वाटलंच नाही की त्यात काही बातमी आहे किंवा त्यात काही करावं असं. म्हणजे पत्रकार ज्यांच्या नावाचा उल्लेख खरं तर धनंजय मुंडेंनी केला त्यांना माहीत बी त्यावेळेपुरतं ते वाईट वाटलं असू शकतं की त्यांना थांबवलंय किंवा त्यांचे प्रश्न होते त्याला उत्तरं नाही मिळाली. पण मला एकूणच त्या पत्रकार परिषदेत जो घटनाक्रम घडला आणि त्यानंतर जे आता घडतंय मला ते काही योग्य नाही वाटत आहे. म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीतही तुम्हाला ट्रोल करायचं आहे. धनंजय मुंडेंना खरं तर मागील काही वर्षात आपण बघितलं तर खूप विषय आणि मुद्दे मिळालेत की ज्यावरून धनंजय मुंडे ट्रोल झालेत. पण कालचा मुद्दा हा मला काही तसा योग्य वाटत नाही. धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं म्हणजे आज पक्षाकडून पण कानपिचक्या ज्या दिल्या गेल्या तर तिथे त्यांचा हेतूच मला काही दिसत नाही. म्हणजे ठीक आहे, पुढे पुढे करणारे नेते असतात त्यात धनंजय मुंडेंचं नाव कायम घेतलं जातं. म्हणजे ते अजितदादांच्याही पुढे पुढे करायचे, म्हणजे फडणवीसांच्याही ते म्हणजे अजितदादांसोबत असून ते फडणवीसांचंही पुढे पुढे करतात. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला त्यानंतरही ते अजितदादांच्या आधी फडणवीसांच्या भेटीला गेली होते, त्यावरूनही त्यांना ट्रोल केलं होतं. त्यामुळे ट्रोल करायला वेगवेगळे विषय वेगवेगळे मुद्दे असतात. पण कालचा विषय मला तसा अजिबात वाटत नाही की त्याच्यात धनंजय मुंडेंची काही चूक म्हणावी असं नाही आहे. ती त्यावेळेसची त्यांना जो मेसेज त्यांनी रिसीव्ह केला आणि त्यावर त्यांची ती रिॲक्शन होती असं मला वाटतंय. माझ्या मते राजकारणी म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये आपण वावरताना म्हणजे माझी आत्ता रिॲक्शन आहे म्हणून असं चालत नाही. आपल्याला आपल्या शब्दांची निवड खूप जाणीवपूर्वक व्यवस्थित करावी लागते. ज्या पत्रकाला ज्या प्रकारे ते बोललं गेलं आणि ज्या प्रकारे ते थांबवलं गेलं ते कदाचित म्हणजे ठीक आहे, ह्याला मोठी पार्श्वभूमी असू शकते की तिथं आधी प्रश्न विचारले गेले होता, त्यामुळे ते धनंजय मुंडेंना अडचणीत आणणारा होता तो, असा त्याचा अर्थ होतो की त्यांनी ज्या प्रकारे थांबवलं. त्यामुळेच हे की हे वेगळ्या प्रकारे हाताळता आलं असतं. पीक विम्याबद्दल विचारलं, त्याआधी त्यांनी विकासाबद्दल विचारलं, त्यावेळेस सुनेत्रा पवार इतक्या भारी उत्तर देत होते की पण त्यांच्या त्या प्रत्येक सिंगल लाईन सेंटेन्स मध्ये आपल्याला हे दिसत होतं की त्यांना जास्त बोलायचं नाहीये. म्हणजे मला जे हस्तक्षेप नाही, हस्तक्षेप जो करणं असतो ना तो हस्तक्षेप जर त्यांनी व्यवस्थित केला असता की ठीक आहे आपण वहिनी उद्या उत्तर देतील किंवा त्यांना उद्या सकाळचा कार्यक्रम आहे, आता खूप उशीर झालेला आहे, या प्रकारची जर उत्तरं दिली असतं कदाचित हा वाद टळला असता. हातवाऱ्याचा जो इशारा होता पत्रकार तो पण वादात सापडला. त्याच्यामुळे मग तुमची आपण देहबोलीविषयी आणि याच्याविषयी बोलतो तर मला तेच वाटतं की त्यांचा कदाचित हेतू चुकली आहे. त्याच्यामुळे त्या पत्रकाराचं नाव घेत एकेरी उल्लेखही केला आणि मग थांब ते चुकलं असेल. पण मला एकूणच असं वाटत नाही की हे जेवढं काही केलं जाते ना, ऑलरेडी धनंजय मुंडे खूप मुद्दे आपल्याला देत असतात, मी आधीही म्हटलं. त्यामुळे कालचा मुद्दा काही तसा नव्हता आणि विनाकारण मग त्याच्यावरून सुनेत्रा पवारांना ट्रोल करणं म्हणजे हो ऑब्व्हियसली. म्हणजे मला असं वाटतं त्याला काही म्हणजे एखादा मुद्दा नसताना तुम्ही उगाच तो मुद्दा धरला आणि तो मुद्दा केला ना, तुमच्याकडे अजून मुद्दे आहेत की एखादी गुंगी गुडियाचा मुद्दा काढायचा आणि त्याला पूर्ण तुम्ही त्याच्यावर राजकारण दाखवायचं, बाकी मुद्दे आहेत की. काँग्रेसचं मला तर वाटतंय काँग्रेसच्या याच्यामध्ये खूप हा सेल्फ गोल आहे हा काँग्रेसचा, कारण की त्यांना कार्यभार घेऊन त्यांनी अजून त्यांना काय फार वेळ
झालेला नाही आहे की लगेच त्यांचं मूल्यमापन करायला आणि हे करायला लगेच आपण बोललं पाहिजे की त्या गुंगी आहेत वगैरे. तर मला वाटतं काँग्रेसने इथं कुठंतरी घाई केलेली आहे की, आणि तो सेल्फ गोल केलेला आहे. ज्या प्रकारे राष्ट्रवादी आक्रमक झाली आपल्या नेत्याविषयी बोलल्यानंतर, तर ते कदाचित राष्ट्रवादीच्या फायद्याचं ठरलं की ती टीका की आम्ही एकजूट आहोत. आणि ज्या प्रकारे स्थानिक आमदार आणि त्यांचे खासदार एकंदरीत सगळे पदाधिकारी बोलतायत, काँग्रेसवरती तुटून पडतायत, त्याच्यामधनं दिसून येतं की हा सेल्फ गोल होता. कारण की त्यांनी त्यांची कामामधनं आणि ज्या प्रकारे पक्ष ते आत्ता हँडल करतायत त्याच्यामधनं आपल्याला दिसून येतं की ज्या परिस्थितीमधनं पक्ष जातोय सध्या, कारण की महायुतीचं सरकार आहे, सगळ्यांना विकास कामं करायची आहेत, विकास निधी खेचून आणायचा आहे, मंत्रिमंडळ विस्तार आहे, विस्ताराच्या वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत, केंद्रामध्ये वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाला ह्या परिस्थितीमध्ये एकत्र ठेवणं आणि विकास कामं करणं हे सध्या खूप चॅलेंजिंग आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या तुलनेत त्या नवख्या पडतात, तरीसुद्धा ते त्यांच्या ह्यानी आत्ता काम करतायत आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स त्यांच्या पक्षातनं मिळतोय. अशा स्थितीमध्ये काँग्रेसनी टीका करणं मला तरी योग्य नाही वाटत. हा सेल्फ गोल ठरेल. यावर काँग्रेसमधून सुद्धा नाराजी व्यक्त झाली. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः म्हटलं की अशी टीका करणं योग्य नाही, असं बोलणं योग्य नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये सुद्धा कुठंतरी हर्षवर्धन सपकाळ यांच्या या टीकेबद्दल किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेसमध्ये सुद्धा नाराजी आहे. आणि एवढं करूनही हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलंच की तिथं करायचं. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आता कोमलनी जो मुद्दा मांडला ना की त्याच्यात धनंजय मुंडेंचा काही दोष असू शकत नाही किंवा असं तिला वाटतं, पण ज्या पद्धतीने पत्रकारांनी तो प्रश्न विचारला कायदा सुव्यवस्थेसंदर्भातल्या बीडच्या, आता मला असं वाटतं की हा मुद्दा याचसाठी महत्त्वाचा आहे कारण ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस सुनेत्रा पवारांनी धनंजय मुंडेंकडं त्यांनी ज्यावेळेस थांबवलं पत्रकारांना त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं म्हणजे जसं लूक दिला अशा पद्धतीने की कदाचित त्यांनाही ते आश्चर्य म्हणजे वाटलं असावं त्या गोष्टीचं की धनंजय मुंडेंनी असंच मध्ये का थांबवलं. आणि प्रश्न मला विचारला तर मी उत्तर देणं अपेक्षित म्हणजे आता हा महत्त्वाचा, कारण स्वतः त्या पालकमंत्री बीडच्या असल्यामुळं बीडच्या संदर्भातला हा जर महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्याच्यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. त्याच्यामुळंच खरं तर त्या व्हिडिओची चर्चा झाली आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता त्यातही महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार जवळपास 1.5 महिन्यानंतर बीडच्या दौऱ्यावरती गेल्या होत्या. बरोबर, हां बरोबर, साहजिक आहे. त्या जबाबदार व्यक्ती त्या पदासाठीच्या आहेत, जिल्ह्याचा महत्त्वाचा विषय आहे, तर तो विषय त्यामुळेच उपस्थित झाला. आणि आता झाला हा मुद्दा, याच्यानंतर जे काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया दिली की गुंगी गुडिया असा शब्द त्यांनी वापरला. आता मला असं वाटतं की या गोष्टींवर चर्चा झाली, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आक्रमकता दिसून आली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयांवर हे सुद्धा केलं, म्हणजे शाईफेक वगैरे झाली, अशा काही घडामोडी त्यानंतर घडल्या. परंतु त्याच्यावर उशिरानंतर हर्षवर्धन सपकाळांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्यात त्यांनी हेच म्हटलं की गुंगी गुडिया म्हणणं हे काही तशा अर्थानं आक्षेपार्ह नाही किंवा हे नाही, तर आम्हाला फक्त म्हणजे तुम्ही जर ती गोष्ट पॉझिटिव्हली घेतली, त्यांना असं सांगायचं होतं की गुंगी गुडिया म्हणण्यामागं असं आहे की जर अजित पवारांचं अकस्मात निधन झाल्यानंतर जे अर्थ खातं रिक्त झालेलं आहे तर ते त्यानंतर भाजपकडं म्हणजे आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. परंतु हे तुम्हाला अजूनही आपल्याकडं पक्षाकडे ते घेता आलेलं नाही, तर किमान तुम्ही त्या पद्धतीची तुमचा एक करारीपणा दाखवणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी त्याच्यावर देऊ केलं. मला वाटतं त्याच्यामुळं ते गुंगी गुडिया हा जो सगळा वाद निर्माण झालेला आहे तो खरं तर राष्ट्रवादीने त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहावं हा एक वेगळा मुद्दा ठरू शकतो. त्याच्यामुळं हा एक आहे त्याच्यातला विषय. मला वाटतं धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्यासाठी आता राष्ट्रवादीतूनच आणखी खेळी खेळली गेली. राष्ट्रवादीतून म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बजरंग सोनावणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे नुकतीच. आणि बीडच्या कारागृहामध्ये जी कैद्यांना VIP ट्रीटमेंट मिळते त्याची तक्रार त्यांनी गृहमंत्र्यांकडे केलेली आहे. बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि त्यांच्यासह संतोष देशमुख प्रकरणातले इतर साथीदार कैदी आहेत आणि या कैद्यांना VIP ट्रीटमेंट मिळत आहे, मोबाईल मिळत आहे, त्यांना बेडची सुविधा आहे, त्यांना घरचं जेवण मिळत आहे, अशा अनेक गोष्टींची तक्रार गृहमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडची जी तुरुंगातली जी कथित ऐशोआराम आहे ती आता कुठेतरी थांबण्याची शक्यता आहे. यात जर अमित शहानी लक्ष घातलं तर माझ्या मते वाल्मिक कराडसाठी सोनवणेंना एवढ्यावरती जाण्याची काही गरज नव्हती. ते त्याच कारणासाठी गेले होते का
हा चर्चेचा विषय होऊ शकतो. कारण की इथं ते त्याच्यासाठी गृहमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री बीडच्या कारागृहामध्ये लक्ष घालतील हे म्हणजे फारच झालं. म्हणजे याच्या मागे ना हां, तर त्याच्यामुळं मला नाही वाटत की हे त्याच्या मागे असेल. कारण की त्यांच्या वरच्यावर खूपच भेटी वाढल्यात. शहांसोबत मागे सुप्रियाताईंसोबत गेले, त्याच्या आधी एकदा गेलेत. एक आत्ता जे बीडमध्ये प्रकरण झालं, त्यांच्या मुलाचं नाव आलं एका प्रकरणामध्ये, घुलेच ना, विलास घुले याच्यामध्ये, तर कदाचित ते डॅमेज कंट्रोल असावं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते बाकीचं हे आहे. कारण की फडणवीस असताना तुम्ही शहांना भेटून ती मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांना, किंवा तो एक मेसेजिंग पण असेल आपल्या मतदारसंघामध्ये. कारण की ज्या मुद्द्यावरती ते निवडून आलेले आहेत, जे ध्रुवीकरण झालेलं आहे, तो मुद्दा हातातनं सोडायचा नाही, तो कायम तापता ठेवायचा. हाही त्याच्या मागचा उद्देश असू शकेल की हा मुद्दा तापता आहे आणि त्यांना ही VIP मिळतीये आतमध्ये. ह्याच्या आधी काही लोकांनी पण तो आरोप केला होता. कारागृहाकडनं त्याच्यावरती स्पष्टीकरण पण देण्यात आलं होतं. त्यामुळं की हा फक्त याच्याकडं फक्त वाल्मिक कराडचा मुद्दा असं न बघता, मला वाटतं मी आत्ता 2 पैलू सांगितले की हा मुद्दा पेटता ठेवणं 2029च्या निवडणुकीपर्यंत, की ज्याचा फायदा मराठा OBC ध्रुवीकरण झाल्यामुळं त्यांना झाला होता निवडणुकीमध्ये. पंकजा मुंडेंना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. तो मुद्दा कायम 2029पर्यंत राहिला पाहिजे, हा त्याच्यामागचा उद्देश असू शकतो. आणि दुसरा म्हणजे की त्यांच्या मुलाचं जे नाव येतं आहे सातत्यानं घुले प्रकरणामध्ये, तर त्याच्यामधनं कुठंतरी एक आपल्या म्हणजे पोलिसांनी सांगितलं की थेट त्यांचा सहभाग वगैरे दिसत नाही आहे, प्राथमिक ह्याच्यामध्ये नाही आहे. मात्र ते प्रकरण जर तुम्ही काढलं तर मी हे अजून तापवू शकतो, असं एक मेसेजिंग त्याच्यामागचं असू शकतं. जसा रोशन सरांनी उल्लेख केला, बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं जे नाव येतं आहे ते विलास घुले प्रकरणामध्ये. विलास घुले यांची काही महिन्यापूर्वीच हत्या झाली होती. आता ते कुटुंब देखील आक्रमक झालेलं आहे. त्यांच्या जो व्यक्ती गेलेला आहे विलास घुले, त्यांच्या कुटुंबातला, या व्यक्तीला न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी घुले कुटुंबियांनी आज नारायणगडावरती उपोषण सुरू केलेलं आहे. सध्या हे प्रकरण सुरुवातीला पोलिसांकडे होतं, पोलिसांकडून ते SITकडे गेलं आणि SITकडनं मला वाटतं आता CIDकडे वर्ग करण्यात आलेला आहे. परंतु असं असलं तरी त्या तपासात सुरुवातीला बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव आलं. परत पोलिसांनी रिपोर्ट दिला की याच्यात त्यांचा हस्तक्षेप काहीही नाही आहे, किंवा त्यांच्या साईडनं क्लीन चिट दिली असं एक प्रकारे म्हणावं लागेल आपल्याला. आणि यांचा आरोप आहे, त्यात धनंजय मुंडे यांनी सुद्धा सभागृहामध्ये उल्लेख केला होता की बीडच्या बड्या नेत्याचा यामध्ये हात आहे, किंवा त्यांच्या घरातल्या व्यक्तीचा याच्यामध्ये हात आहे, परंतु या आरोपीला अटक केली जात नाही आहे. तशा पद्धतीचे मोर्चे देखील निघाले होते. ज्यावेळेस विलास घुले यांची हत्या झाली होती, त्यावेळेस पोलीस ठाण्यासमोर देखील ठिय्या मांडला होता आणि त्यावेळेस देखील ही मागणी होत होती की मुख्य आरोपीला अटक करा, जो या घटनेचा सूत्रधार आहे. परंतु अजून तरी तसं कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही आणि याच कारणामुळे आज घुले कुटुंबीय हे नारायणगडावरती उपोषणाला बसलेलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं आहे, उपोषण किती दिवस चालतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशीच चर्चा जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.